कुमठा येथे विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ। शुक्रवार दिनांक 26 रोजी कुमठे इथे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। यावेळी कुमठे गावचे ग्रामदैवत श्री नरसिंह मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी विशालदादा पाटील यांच्या सुविद्य पत्नी पूजा पाटील, कुमठे गावच्या माजी सरपंच डॉक्टर भारती पाटील, मनीषा पाटील, छायाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, मनोज पाटील, नितीन पाटील, अच्युतराव पाटील, मापा पाटील यांचा सहभाग होता। यावेळी पूजा पाटील म्हणाल्या, जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना आपण भरघोस मतांनी निवडून देऊन विकासाची संधी साधूया। बऱ्याच अडचणीतून आपण हा संघर्ष करत आहे। खऱ्या अर्थाने स्वर्गीय वसंतदादा असतील, डॉक्टर पतंगराव कदम असतील, आर पाटील असतील, असे अनेक दिग्गज नेत्यांचा हा जिल्हा आहे। हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना अनेकांनी आपणाला अडचणीत आणण्याचं काम केलंय, पण इथून पुढील काळात मी आपली ताकद दाखवण्याची गरज आहे। मी आपल्याला नम्रपणे आवाहन करते की उद्याची निवडणूक ही आपली आहे। आपल्याला म्हणजे बंद पाकिट हे चिन्ह मिळाले। दिनांक 7 मे रोजी मतदान आहे। या दिवशी आपण विशालदादा पाटील यांना मतदान करून परत एकदा सांगलीची ताकद दाखवूया। विशाल पाटलांचा विशाल पाटलांचा सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत माननीय विशालदादा पाटील यांचा माननीय विशालदादा पाटील यांचा सांगली लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सांगलीच्या विकासासाठी, जनसामान्यांच्या हक्कासाठी यंदा राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।